आपल्या आजूबाजूला कितीतरी सहकारी संस्था असतात नाही का? पतपेढी, गृहनिर्माण संस्था, दूध डेअरी. पण कधी विचार केलाय का की या नेमक्या चालतात कशा, त्यांच्या यशाचं रहस्य काय आहे? चला, आज आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधूया आणि सहकारी संस्थेच्या संघटनेची रचना अगदी जवळून पाहूया. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण या रचनेचा पाया समजून घेऊ. मग सभासद या रचनेचा कणा कसे असतात हे बघू. त्यानंतर त्यांची व्यवस्थापन समिती काय भूमिका बजावते, अध्यक्ष आणि सचिवांसारखे नेते संस्था कशी चालवतात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यात लोकशाहीचं तत्त्व कसं काम करतं हेही आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, सहकारी संस्थेची मूळ रचना समजून घेण्यापासून. पण एक प्रश्न मनात येतोच की जिथे हजारो मालक आहेत, ती संस्था प्रत्यक्षात काम कशी करू शकते? हा एक मोठाच प्रश्न आहे, नाही का? पण सहकारी रचनेत ह्यावर एक भन्नाट उत्तर आहे. हे बघा, सहकारी संस्थेत प्रत्येक सभासद हाच मालक असतो. पण विचार करा, हजारो लोक एकत्र येऊन रोजचे निर्णय घेऊ शकतील का? नाही ना, हे प्रॅक्टिकलच नाहीये. आणि म्हणूनच एका प्रतिनिधी रचनेची गरज पडते. आणि या संपूर्ण रचनेचा जो पाया आहे तो कोण असतो? तर सभासद. संस्थेची खरी ताकद खरं तर त्यांच्याच हातात असते. मग सभासद म्हणजे नक्की कोण? सोपं आहे. जी व्यक्ती संस्थेचे नियम, अटी वगैरे पूर्ण करून सदस्य बनते तिला सभासद म्हणतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ते फक्त ग्राहक नाहीत, ते संस्थेचे मालक आहेत, ओनर्स. आणि गंमत म्हणजे सभासद कोणीही होऊ शकतं. म्हणजे एक सज्ञान व्यक्ती तर होऊच शकते, पण विद्यार्थी, शैक्षणिक किंवा क्रीडा संस्था, अगदी भागीदारी संस्था, ग्रामपंचायत आणि सरकारसुद्धा सभासद बनू शकते. याचमुळे सहकारी संस्था समाजाच्या सर्व स्तरांशी जोडल्या जातात. आता सभासदांचे पण प्रकार असतात बरं का, आणि हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मुख्यत्वे 3 प्रकार आहेत: क्रियाशील, सहयोगी आणि नाममात्र. आता नावावरूनच कळतंय, क्रियाशील सभासद म्हणजे जो संस्थेच्या कामात सक्रिय असतो. त्याला मतदानाचा हक्क मिळतो, नफ्यात वाटा मिळतो. पण याउलट सहयोगी आणि नाममात्र सभासदांना व्यवस्थापनात किंवा मतदानात अधिकार नसतो. हा फरक संस्थेची निर्णय प्रक्रिया समजून घेण्यासाठी खूप आवश्यक आहे. आता मालकी हक्क म्हटलं की जबाबदाऱ्या पण आल्याच. प्रत्येक सभासदाकडून काही गोष्टी अपेक्षित असतात, जसं की संस्थेच्या नियमांचं पालन करणं, आपली देणी वेळेवर भरणं, सभांना हजर राहणं आणि संस्थेच्या कामात सहकार्य करणं. ही एक सक्रिय भूमिका आहे, पॅसिंग नाही. ठीक आहे, सभासदांबद्दल तर आपण बोललो. आता वळूया त्यांच्या प्रतिनिधींकडे, म्हणजेच व्यवस्थापन समितीकडे. पाहूया त्यांची भूमिका काय असते. व्यवस्थापन समिती म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर सभासदांनी संस्थेचा रोजचा कारभार बघण्यासाठी निवडलेले त्यांचेच प्रतिनिधी. या प्रतिनिधींना आपण संचालक किंवा डायरेक्टर्स म्हणतो. आणि या सगळ्यांचा गटाला म्हणतात व्यवस्थापन समिती. हे बघा, इथे किती छान दाखवलंय. ही व्यवस्थापन समिती म्हणजे सभासद आणि संस्थेचं रोजचं कामकाज यांच्यातला एक महत्त्वाचा दुवा आहे, एक पूल आहे. ते सभासदांचा आवाज बनून संस्थेसाठी महत्त्वाचे निर्णय घेतात. आता या व्यवस्थापन समितीमध्ये सुद्धा 2 पदं खूप महत्त्वाची असतात. त्यांच्यावर आता आपण लक्ष देऊया: अध्यक्ष आणि सचिव. ही जी व्यवस्थापन समिती असते ना, ती आपल्यामधूनच काही पदाधिकाऱ्यांची निवड करते. यातली 2 सर्वात मुख्य पदं म्हणजे अध्यक्ष, जे समितीचे प्रमुख असतात, आणि सचिव, जे सगळं प्रशासकीय काम सांभाळतात. या दोघांच्या कामात खूप स्पष्ट फरक आहे. अध्यक्ष हे संचालक मंडळाचे प्रमुख असतात. ते सगळ्यांना मार्गदर्शन करतात, सभा चालवतात आणि त्यांची निवड संचालकांमधूनच होते. दुसरीकडे सचिव हे संस्थेचं सगळं प्रशासकीय आणि ऑफिसचं काम बघतात आणि त्यांची नियुक्ती ही व्यवस्थापन समिती करते. अध्यक्षपद म्हणजे मोठी जबाबदारी. ते समितीचे नेते असतात. त्यांच्यावर कामावर देखरेख ठेवण्यापासून ते सभांचं संचालन करण्यापर्यंत बरीच कामं असतात. आणि हो, एक खास अधिकार पण असतो. जर एखाद्या निर्णयावर समसमान मतं पडली तर अध्यक्ष आपलं निर्णायक मत म्हणजे कास्टिंग वोट देऊन तो प्रश्न सोडवतात. आणि सचिव म्हणजे संस्थेच्या प्रशासनाचा कणाच असतो. सगळा पत्रव्यवहार सांभाळणं, पैशांच्या नोंदी ठेवणं, ऑफिसचं कामकाज सुरळीत चालतंय की नाही हे बघणं, ही सगळी महत्त्वाची कामं सचिवांकडे असतात. बरं, आपण सभासद पाहिले, समिती पाहिली, अध्यक्ष, सचिव पाहिले. आता या सगळ्यांना एकत्र जोडणारं जे मूळ तत्त्व आहे त्यावर येऊया. ते म्हणजे लोकशाही कारभार. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? अगदी एका नवीन सभासदापासून ते थेट अध्यक्षांपर्यंत ही संपूर्ण रचना लोकशाहीच्या पायावर उभी आहे. म्हणजे खरी सत्ता ही सभासदांच्याच हातात असते, जे आपले प्रतिनिधी निवडून देतात. आणि हेच आपल्याला एका महत्त्वाच्या मुद्द्यावर घेऊन येतं.
कोणत्याही सहकारी संस्थेची वाढ आणि तिचं यश हे तिच्या सभासदांच्या सक्रिय सहभागावरच अवलंबून असतं. जेव्हा सभासद जागरूक असतात, सहभागी होतात, तेव्हाच संस्था खऱ्या अर्थाने मजबूत होते. आणि जाता जाता एक प्रश्न विचार नक्की करा. एखाद्या सहकारी संस्थेचं यश हे फक्त तिच्या नेत्यांमुळे मिळतं की ते तिच्या सक्रिय आणि जागरूक सभासदांच्या एकत्रित ताकदीचं फळ असतं? यावर विचार करायला हरकत नाही.